स्टेजवर असलेले मान्यवर यांना माझा प्रणाम आणि त्या तमाम मावळ सैनिक जे इथं एकवटले आहेत त्यांना माझा प्रणाम आणि माझ्या बंधू भगिनींना माझा नमस्कार. हर हर महादेवचा गजर सुटला, मुघलांच्या कपाळावरती घाम फुटला, मराठ्यांच्या झळकत्या नंग्या तलवारी, मुघल पळती माघारी. शिवबा, अजूनही तुम्ही 10 वर्षे असता तर याच मुघलांनी स्वतःच्या खांद्यावरती भगवा फडकला असता. अशा या शिवबाचं आणि त्यांच्या पुत्राचं संभाजीचं गुणगान करण्यासाठी मी विनोद लवटे तुमच्या समोर उभा आहे. श्वासात रोखून वादळ, डोळ्यात आहे आग, देव आमचा छत्रपती एकटा हिंदवी वाग. हातात धरली तलवार, छातीत भरला पौलाद, धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य ती जिजाऊ शाहूची औलाद. स्वराज्य निर्मिती करायचं होतं. वयाच्या 12व्या वर्षी ठिणगी पेटली होती. तीच ठिणगी रायगडाच्या किल्ल्यावर स्वराज्याची स्थापना करून गेली. स्वराज्य उभा करणं एवढं साधन होतं. 12 वर्षाच्या मुलग्यानं स्वराज्य उभा करण्याचं स्वप्न बघितलं होतं. स्वतःच्याच रयतेतली सवंगडी गोळा केले. एक एक मावळा आपल्या हातावरती मोजण्याच्या बोटावरती गोळा केले. एखादा हिरा निवडावा तसे मावळे गोळा केले. अहो, त्यावेळी 5 सुतांनी सत्ता माझ्या स्वराज्यावर चालून येत होत्या आणि अशा सत्ता विरुद्ध बंड पुकारणं साधी गोष्ट नव्हती. व्हॉट्सअपवरती एखादा ग्रुप खोलावा असंही कार्य नव्हतं. खूप अवघड होतं. तरी देखील माझ्या राजानं एका मोठ्या महामंत्राच्या जोरावर आणि गनिमी गावावर आणि मोठ्या आत्मविश्वासावर ते स्वराज्य स्थापन करण्यातून ध्येय गाठलं होतं. एक एक मावळा गोळा केला होता. स्वराज्याच्या मधले त्यावेळी रयतेच्या मधला पुण्या जिल्ह्यातील डोंगर आणि कड्याकपाऱ्यामध्ये माझ्या राजानं आपलेच मावळे सवंगडी गोळा केले आणि पहिलं नेक पाऊल उचललं होतं ते म्हणजे युद्ध कला आणि कौशल्य शिकण्याचं. आपल्या सवंगड्याने घेऊन डोंगर आणि कड्याकपाऱ्यामध्ये सराव चालू केला आणि हा सराव कोणत्या गनिमाला कळू नये म्हणून माझ्या राजानं उंच असलेल्या ठिकाणी एका झाडावर आपल्या सवंगडीला एका हिरगीर म्हणून निवडलं. त्या हिरगिराचं एवढंच काम होतं की एखादा गनिम तिथं जवळ आपास आल्यास, अनोळखी व्यक्ती आल्यास विशिष्ट असा प्राण्याचा किंवा पक्ष्याचा आवाज काढायचा म्हणजे सर्व सवंगडी सावध होतील, हातातला खेळ तिथंच ठेवतील आणि विटीदांडूचा खेळ चालू करतील. दिवस असंच लोटत होते. मुरारबाजी त्यांच्याच वयाचा एक सवंगडी रयतेमधला त्यानं हे हेरलं होतं. तो तिकडे डोंगर कपाऱ्यामध्ये राजांना भेटायला गेला. जेव्हा त्या हिरगिरानं त्याला हिरगिरानं विशिष्ट असा प्राण्याचा म्हणजे लॉन्ड्री पक्षाचा आवाज काढला आणि सर्व सवंगडी सावध झाली. हातातला खेळ तिथंच ठेवला. विटीदांडूचा खेळ चालू झाला. मुरारबाजी पुढे सरता झाला. राजांच्या जवळ गेला. राजाने त्यांना प्रश्न केला, अरे तू कोण, कशासाठी इथं आलाय? त्यावेळी मुरारबाजी म्हटला, राज म्या मुरारबाजी, तुमच्याच रयतेतला सवंगडी आणि तुमच्याच रयतेमध्ये राहणाऱ्या देशपांड्यांचा मुलगा. राज, मलाही तुमच्यासारखं धानपट्टा शिकायचा आहे, तलवारबाजी शिकायची आहे, लाठी काठी शिकायची आहे, भाला फेक शिकायचा आहे. राज, मलाही तुमच्यामध्ये सामील करून घ्या. यावरती राजा म्हटला, आम्ही तुला आमच्यामध्ये सामील करून घेऊ, पण कोणत्या बळावर तुला आम्ही घेऊ? यावरती मुरारबाजी 2 पावले मागे सरला. त्या उंच असलेल्या झाडाकडे बघितला आणि बोलला, राज, त्या उंच असलेल्या झाडावर तुम्ही जे हिरगी निवडलाय ना त्याला फक्त एवढंच सांगा की चैत्र आणि वैशाख महिन्यात कधी लांडोर ओरडतच नाहीत. पर्यावरणाचा सखोल अभ्यास असणारा हा मुरारबाजी 2 पावले. याच मुरारबाजीच्या जीवावर आणि गनिमी गावाच्या तालावर माझ्या राजानं सलग 40 किल्ले जिंकले. पहिलाच किल्ला वयाच्या 17व्या वर्षी तोरणागड जिंकण्यात आला आणि माझ्या स्वराज्याला जिंकण्याचं तोरण लागलं. एक एक किल्ला माझा राजा जिंकत आला. असेच किल्ले जिंकत गड सर करत माझा राजा आदिलशाहीच्या विरुद्ध बंड केला. 5 सत्तांच्या विरुद्ध बंड केला आणि माझ्या स्वराज्य स्थापना करण्याचं रायगडवरती रायरीच्या किल्ल्याला रायगड हे नाव देण्यात आलं आणि त्याच किल्ल्यावरती स्वराज्य स्थापन करण्यात आलं. आणि स्वराज्य स्थापना करण्यासाठी त्या रायगड किल्ल्याचं बांधकाम करण्यासाठी माझ्या राजानं त्याच वेळच्या बांधकाम प्रमुख असलेल्या हिरोजी इंदळकरला ते काम दिलं. हिरोजी इंदळकरनं चोखपणे ते काम पूर्ण करण्यासाठी हातात घेतलं. राजे स्वारीवरती निघून गेले. निम्मा किल्ला बांधण्यात आला. निम्मा किल्ला बांधून झाल्यावरती स्वराज्यातला पैसा संपुष्टात आला. आता हिरोजीला कळेनासं झालं की करायचं काय.
अपूर्ण काम राहिले, तटबंदीचं काम अपूर्ण आहे. राजाने तर मोठ्या जबाबदारीनं आपल्यावर काम सोपवलंय. राजे स्वारीवरून परत येण्यापूर्वी हे काम झालंच पाहिजे. त्यावेळी हिरोजी इंदोरकरनं अभूतपूर्व काम केलं. आपल्या घराचे घर मालकी आणि आपली शेतवाडी सगळं जमीन जमला विकला. आपल्या बायकोला घेऊन घाडावरती येऊन छत्री झोपडं बांधून राहू लागला आणि आलेल्या पैशातून त्यानं तटबंदीचं काम पूर्ण केलं. माझ्या राजाच्या राज्याभिषेकासाठी 32 मानांचं सिंहासन उभा करण्यात आलं. त्या 32 मानांचं सिंहासन चढून जाण्यासाठी 3 पायऱ्या ठेवण्यात आल्या होत्या. राजा जेव्हा स्वारीहून परत आला, राजाने ह्या अभूतपूर्व कामगिरी ओळखली, राजांच्या कानी पडली. राजांनी ठरवलं याच हिरोजी इंदोरकरांचा राज्याभिषेकावेळी आपण सत्कार करावा. राज्याभिषेकाचा दिवस उजेडला. राज्याभिषेकाचा दिवस मुहूर्तानुसार ठरवण्यात आला. मुहूर्त होता शालिवाहन शके इसवी सन 1596 ज्येष्ठ मासी 13 मुहूर्त पहिला. याच मुहूर्तावेळी माझा राजा पहाटे उठला. तीर्थस्थळावरून आणलेले उटके, त्या उटक्याने नहाला आणि शिवायला नमन केलं. आईला मातेला प्रणाम केलं आणि गळ्यामध्ये कवड्यांची माळ घातली, डोक्यावरती जिरे टोप घातला, कंबरेला भावाने तलवार लावली. माझा राजा रायगड फिरू लागला. 4,500 राजांना, वेगवेगळ्या प्रांतातल्या राजांना निमंत्रण धाडलं होतं. सगळे राजे दरबारमध्ये साठले होते. माझ्या राजा जेव्हा दरबारमध्ये प्रवेश करण्यात आला, प्रवेश करताच सर्व 4,500 राजे उभारले. माझ्या राजाला मोठ्या मानेनं अभिवादन केलं. माझा राजा सिंहासनाकडे सरता झाला. पहिल्या पायरीवर पहिला पाऊल ठेवला आणि माझ्या राजाला दुःख दाटून आलं. काळी झेलावलं होतं. डाव्या डोळ्यातनं अश्रू आले आणि माझ्या राजाला एकच वाक्य आठवलं, लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे. राजे कित्येक शिवाकाशीत कित्येक शिवा नाईक जन्माला येतील पण तुमच्यासारखा राजा या रयतेला मिळणं पुन्हा होणार नाही. दुसरं पाऊल दुसऱ्या पायरीवर ठेवलं. माझ्या राजाच्या उजव्या डोळ्यातून पाणी आलं. माझा राजा डसा रडायला लागला. दुसरं वाक्य माझ्या राजाला आठवलं, राजे तुम्ही विशाळगडाकडे सरते व्हा. जोपर्यंत तुम्ही विशाळगडावर पोहोचत नाही हा बाजीप्रभू देशपांडे इथून एकही मुघल सैनिक या खंडीतून बाहेर पडू देणार नाही. आणि राजे ज्यावेळी तुम्ही विशाळगडावर पोहोचाल 3 तोफ्यांचा आवाज द्या. जोपर्यंत 3 तोफ्यांचा आवाज होत नाही ना तोपर्यंत हा बाजीप्रभू देशपांडे देहातून प्राण बाहेर पडू देणार नाही. अहो माझा राजा अवसा बक्षी रडू लागला. आठवलं सगळे मावळ सैनिकांनी गेलेला आपल्या प्राणाची आहुती. तिसऱ्या पायरीवर तिसरा पाऊल ठेवला. माझ्या राजाला आठवलं आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. त्यातूनच जर जगून वाचून आलो राजा परत तर माझ्या मुलग्याचं लग्न लागेल. आणि जर नाहीच ना आलो राजा परत तर तुम्ही त्याचे मायबाप आणि त्याचं लग्न करून द्या. असा म्हणणारा तानाजी मालुसरे आठवला. माझा राजा सिंहासनावर बसला आणि घळा रडू लागला. उभा दरबार शांत झाला. दरबारमध्ये कुजबूज झाली. अहो आज तर आनंदाचा दिवस. ह्या पोरक्या झालेल्या हिंदूला बाप मिळणार, मातीला नवरा भेटणार आणि शिवाजी राजा बनणार. आणि तो रडतो आहे. तिथं जवळ असलेले वयोवृद्ध असणारे मदारी काका पुढे सरकले. राजानं म्हटला, राज का रडताय राज? राज बोलले, अहो ज्या माझ्या मावळ सैनिकांनी माझ्या सिंहासनासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली तेच माझे मावळ सैनिक आज हे सिंहासन पाहण्यासाठी नाही आहेत. हे सिंहासन टोचतंय मला. त्याचवेळी राजांना आठवलं हिरोजी इंदोरकरनं केलेलं अभूतपूर्व काम. माझ्या राजाने हिरोजी इंदोरकरांना बोलवण्यात आलं. हिरोजी इंदोरकर राजांच्या समोर आला. राजाने म्हटले, मला ह्या सिंहासनावर उतराई करायची आहे. त्यावेळी तुम्ही केलेलं अभूतपूर्व काम मला आठवलं आणि तुमचा सत्कार करण्याची माझी इच्छा आहे. तुम्ही काहीतरी बक्षीस मागा. यावर हिरोजी इंदोरकर बोलला, राजा सोबत स्वराज्य तुम्ही आमच्या पदरामध्ये घातलंय. आणखी काय मागू? अहो जे गेले त्यांनी काय मागितलंच नाही तर आम्ही जिवंतपणी काय मागणार? राजाने बोलले, माझ्या हट्टापायी तुम्ही काहीतरी बक्षीस मागाल. यावर हिरोजी इंदोरकर 2 पावले पुढे सरकला. राजांना नमस्कार केला, मुजरा केला आणि नतमस्तक होऊन नम्रपणे बोलला, राज जर एवढंच करायचं असेल ना तर याच रायगड किल्ल्यावर आम्ही जगदीश्वराचं मंदिर बांधले. त्या मंदिराच्या एकाही कोणत्याही पायरीवर माझं फक्त नाव करण्याची अनुमती द्या. अहो मागून मागितलं काय? नाव करण्याची अनुमती. नाही मागितली पाटीलकी, नाही मागितली देशमुखी, नाही मागितली वतन पगार, नाही मागितला महागाई भत्ता. राजांना राहवलंच नाही. राजाने पुढला प्रश्न केला, हिरोजी इंदोरकर असं का? त्यावेळी हिरोजी इंदोरकर पुन्हा नम्रपणे म्हटला, राज ज्यावेळी ह्या रायगडावर तुम्ही असाल त्यावेळी जगदीशाच्या मंदिरावर तुम्ही पायरीवर चढून जाल
आणि त्याच्यावेळी तुमच्या पायाची धूळ माझ्या नावावर म्हणजे माझ्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहील, एवढं मोठं भाग्य माझ्या फक्त पदरात घाला राज. अहो काय होतं ती निष्ठा, काय होतं ते प्रेम. माझ्या राजानं दुसरी पाय उतारणी म्हणून दुसरं काम केलं. माझ्या राजानं दौंडी पेटवली. दौंडी ही पेटवली की जो कोणी मावळ सैनिक त्या रायगड किल्ल्याला सर करून दाखवेल त्याला 100 होण्याचं बक्षीस, 12 तोळ्याचं सोन्याचं कडं, 1 घोडा आणि सरकारी नोकरी देण्यात येईल. वर पाहता हे बक्षीस लहान वाटतं, पण आत्ताच्या युगातील आपल्या तरुण पिढीला 4च स्वप्न असतात आणि त्यांच्या पलीकडे यांची स्वप्नच नसतात. त्यांची स्वप्न असतात, एक म्हणजे पहिलं परमनंट जॉब, दुसरी गोष्ट त्यांना फिरवायला लागणारी 4 चाकी गाडी आणि अंगात घालायला सोनं आणि खिशात फिरवायला लागणारे पैसे. या पलीकडे यांची स्वप्नच नाहीत. आणि माझ्या राजानं 350 वर्षापूर्वी ह्याच तरुण वर्गाचा विचार केला होता आणि हीच बक्षिसं दिली होती. साम्य करायचं झालं तर बघा, त्या काळचा घोडा, आत्ताच्या काळची 4 चाकी गाडी, त्या काळचं सोनं, अंगात घालायचं 12 तोळ्याचं कडं म्हणजे आत्ताच्या काळी अंगात घालायला लागणार सोनं, 100 होन म्हणजे खिशात फिरवायला लागणार पैसे, एक सरकारी नोकरी म्हणजे आत्ताचा परमनंट जॉब. या 4ही गोष्टी होत्या. आर्थिकदृष्ट्या विचार केला तर 12 तोळे सोन्याचं होतात किती? आत्ताच्या युगात 1 तोळ्या सोन्याचं 30,000 रुपये सरासरी धरून चाला. 12 तोळे सोन्याच्या कड्याचं होतात 3,60,000 रुपये आणि त्या काळचे 100 होन म्हणजे आत्ताच्या काळचं 4 रुपये म्हणजे त्या काळचा 1 होन आणि आत्ताच्या काळचा 1 रुपया. त्या काळी एका होनमध्ये, एका रुपयामध्ये 2 तोळे सोने यायचं म्हणजे एका होनमध्ये 8 तोळे सोने आले म्हणजे 100 होण्याचे झाले 800 तोळे. 800 तोळे गुणिले 30,000 करा, उत्तर येतं 2,40,00,000 रुपये. अहो माझ्या उभ्या आयुष्यात मी असा राजा पाहिला नाही की ज्यानं आपल्या जिवंत सैनिकांना लाखो करोडोचं रुपये बक्षीस बहाल केले. पण आत्ताच्या युगात आपले सरकार मेल्यानंतर सीमेवरच्या सैनिकाला 5 लाख किंवा 1 लाख रुपये जाहीर करतं. त्याच्या घरापर्यंत येईपर्यंत त्याच रुपयांचं 5,000 किंवा 10,000 रुपये होतात आणि त्याच मारलेल्या भ्रष्टाचाराच्या काळ्या बाजार पैशातनं त्याच्याच मरणावरती फुले घेऊन येतात. त्याच मेलेल्या सैनिकाचा मुलगा जेव्हा शाळेमध्ये जातो 26 जानेवारीच्या वेळी त्याला ध्वजाचा रंगाचं प्रतीक विचारलं जातं. त्या मुलगा ध्वजाकडे बघत राहतो, ध्वजाकडे बघतो, 2 क्षण थांबतो आणि म्हणतो, हात का तो ध्वज, हात का तो तिरंगी झेंडा ज्यासाठी माझ्या वडिलांना स्वतःच्या छाताडावरती गोळी खाली. अहो याचा भगवा कलर म्हणजे माझ्या वडिलांना रक्तानं माखलेलं शरीर, याचा पांढरा रंग म्हणजे माझ्या विधवा आईनं नेसलेली साडी आणि यातला जो हिरवा कलर आहे ना, हेच माझ्या आजोबाचं स्वप्न होतं की हिरवगार शेती पाण्याचं आणि ते पूर्ण झालं नाही म्हणून परवाच लावलेला गळपास. अहो यातले 24 आऱ्याप्रमाणे 24 तास माझी आजी आधी आपल्या मुलासाठी हंबरडा फोडते आहे. का झालं असेल? या मुलग्याच्या नजरेत या ध्वजाचा प्रतीक म्हणून असं बिंबवलं गेलं. का नाही बदललं कोणी त्याचं? पण तुम्ही आम्ही हातावर हात ठेवून हा इतिहास बघत आलो. नाही कोणी एखादा मराठा उठला, नाही कोणी समाजासाठी उठला. अहो त्यासाठी आधी या मातीला बसणाऱ्या चटक्यांची जाण असावी लागते. यावरूनच एक गोष्ट मला आवर्जून सांगायची वाटते की आधी या राज्यामध्ये संस्कार घडले पाहिजे. माझ्या राजाच्या काळात स्वराज्यावर कमी पैसा साठला होता. राजाला रयतेसाठी 2 लाख होण्याची गरज होती. माझ्या राजानं स्वतः रयतेमधल्या असलेल्या सावकाराकडं आगेकूच करून स्वतः कर्जाची मागणी केली. अहो माझा राजा छत्रपती होता. राजाच्या गडावरती बसून बोलला असता, 2 पेटी भेजतो. नाही केलं माझ्या राजानं. रयतेसाठी पैसे होते ना म्हणून स्वतःहून सावकाराकडे गेला. ज्यावेळी सावकाराकडे गेला, सावकार म्हटला, तुम्ही कर्जदार म्हणून आलात की छत्रपती म्हणून बनून आलात? यावर माझा राजा बोलला, मी कर्जदार छत्रपती म्हणून आलोय. त्यावेळी व्यापाऱ्यानं त्यांना आत घेतलं. व्यापाऱ्यानं विचारलं, काय हवं आहे? राजे बोलले, 2 लाख होणांचं कर्ज हवं आहे. व्यापाऱ्यानं कबूल केलं, पण व्यापारी बोलला, तारण म्हणून काय ठेवणार? माझा राजा म्हणला, अहो जे काय आहे ते माझ्या रयतेच आहे, मला काहीच तारण ठेवता येणार नाही. त्यावर व्यापारी बोलला, तारण काहीतरी ठेवायलाच पाहिजे, नाही ठेवलं तर कर्ज भेटणारच नाही. यावर राजे बोलले. राजाने जवळच पडलेली गवताची काडी उचलली आणि त्या व्यापाऱ्याच्या हातात दिली. व्यापाऱ्याला बोलले, ही माझ्या गवत्याची काडी माझ्या रयतेची आहे आणि ही तुम्ही तारण म्हणून ठेवा आणि मला 2 लाख होणांचं कर्ज द्या. त्यावर त्या सरकारानं, त्या सावकारानं राजांची काडी, त्या गवताची काडी कपाटामध्ये ठेवून दिली
आणि राजांना 2 लाख होनांचं कर्ज दिलं. राजे निघून गेले. राजांनी पुन्हा पहिल्यांदाच सुरत लोटण्यात आली. त्यातून आलेल्या पैशातून राजानं 2 लाख होऊन मुद्दलाचे आणि 50,000 व्याजाचे असे 2.5 लाख होऊन घेऊन त्या सावकाराकडे आला. सावकाराला पैसे परत दिले. सावकाराने ते घेतले आणि माझ्या राजानं मागणी केली, मी जी दिलेली गवताची काडी होती ती मला परत करा. सावकारानं सुरक्षित ठेवलेली कपाटातली ती तिजोरीची किल्ली काढली. किल्लीने कपट उघडलं आणि गवताची काडी घेतली आणि राजांच्या हातामध्ये ठेवली. त्याच वेळी शेजारी असणारा कोंडाजी बोलला, राजा अहो ती तर गवताची काडी, तिचं मोल तरी काय, त्याची किंमत तरी काय, असली काय नसली काय. राजा गरजला, अहो माझ्या राज्याची माझ्या रयतेची गवताची काडी देखील कुणासमोर घाण राहता कामा नये. पण आम्ही 350 वर्षे झाली आमची डोकी मात्र घाण ठेवली. जर या भ्रष्टाचार विरुद्ध इथल्या आता घडतेल्या जर विरोध करायचा असेल ना, पहिल्यांदा विचारांची तलवार हातात घ्या आणि आत्मविश्वासाची ढाल हातात घ्या. त्यासाठी राजांचा इतिहास माहिती. एखादं जर यशोगत गाठायचं असेल ना, पहिल्यांदा आत्मविश्वास माहिती असावा लागतो आणि या आत्मविश्वासा माहिती होण्यासाठी राजांचा इतिहास माहिती असावा लागतो. ढाल तरून वार करतो ना, तिला तलवार म्हणतात आणि असा एकच राजा होऊन गेला त्याला छत्रपती म्हणतात. संस्कार कसे असावे यावर आवर्जून सांगावंसं वाटतं. एक गोष्ट आहे, एका गावामध्ये एक मुलगा आणि आई राहत होत्या. मुलगा सकाळी शाळेसाठी जाण्यासाठी निघाला होता. मुलगा जाता जाता आईला म्हटला, आई उद्या सुट्टी आहे, मी शेजारच्या गावामध्ये असणारी जत्रेला जाणार आहे. म्हटल्यावर आईच्या मनामध्ये चर झालं. चर एवढ्यासाठी झालं की उद्या माझा मुलगा जत्रेला जाणार, त्याच्या हातावरती 10 रुपये तरी ठेवले पाहिजेत. मुलगा शाळेला निघून गेला. आईच्या मनामध्ये काहूर माजलं. आई विचार करू लागली, आपल्या घरावरती आधी दुःखाचं सावट आहे, गरिबी 5वीला पुजलेली आहे, करावं काय. तरीच आईनं दिवळीत ठेवलेलं खुरपं घेतलं. लोकांच्या रानामध्ये रोजगारासाठी गेली. दिवसभर कुंपरणी केली, दिवसभर भांगरणी केली. मिळालेले पैसे घेऊन घरी आली. मुलगा शाळेतून आला होता. मुलगा म्हटला, आई मी लवकर शाळेत जाणार, उद्या लवकर जत्रेला जाणार आहे, तर मी लवकर झोपी जातो, लवकर पहाटे उठायचं आहे मला. मुलगा लवकर झोपी गेला. सकाळी लवकर उठला. आईला उठवलं आणि आपण आंघोळी करण्यासाठी जाताना बोलला, आई तू जेवण बनव, तोपर्यंत मी आंघोळ करून येतो. मुलगा आंघोळीला गेला. आईनं दुधाचं पात्यालं भांड टकरकच्या चुलीवर ठेवलं. दुसऱ्या बाजूला तवा ठेवला. मुलगा आंघोळ करून परत आला. आई आपलं जेवण उरकलं होतं. मुलगा बोलला, मात्र दुधाचं पात्यालं जेवण चुलीवर ठेवलं होतं. चुलीच्या निखारत्या फुललेल्या निखाऱ्यावर पातेलं रखरखून गरम होत होतं. मुलगा बोलला, आई लवकर वाढ बोलल्यावर आईनं लगेच त्या तव्यातली काढलेली गरम भाकरी काढली, मोडली आणि ताटामध्ये ठेवली. दूध घेण्यासाठी वाटी घेतली. दूध वाटीत वतायचं म्हणून तिथेच थांबली आणि इकडे तिकडे शोधत होती. काय तर तिला सापडत नव्हतं. दुधाचं पातेलं उचलायचं होतं. मुलग्यानं दुसरी आरोळी मारली, आई लवकर वाढ, मला लवकर जायचं आहे. आईने विचार नाही केला, तसाच हात पात्याला लावला. चरदिशी चटका बसला. आईच्या काळजात वेदना झाल्या. मुंग्या कपाळापर्यंत पोचल्या. थया नाचू लागल्या. आईनं हात मागे घेतला. मुलग्याने तिसरी आरोळी दिली. अगं आई लवकर वाढ, माझे मित्र बाहेर वाट बघताय. यावर आईनं तसाच भाजलेल्या चटक्या बसलेल्या हातानं पुन्हा पातेलं पकडलं. पुन्हा चरसेने चटका बसला. आपण वेदना सहन केल्या आणि आपल्या मुलग्याच्या ताटामध्ये दूध वतलं. कसं बसं दूध वतलं. हात मागे घेतला. दुधाचं पातेलं खाली ठेवलं. आईच्या डोळ्यातून येणारे अश्रू मुलग्याने पाहिले. निमूटपणे भाकरी मोडून त्या दुधातून खाली मुलगा जायला निघाला. मुलगा जायला निघाला म्हटल्यावर आई उठली. चढदिशी कमरेला लावलेली 10 रुपयाची नोट काढली. मुलग्याच्या हातामध्ये दिली. हिंदी जवळ घेऊन त्याला बोलली, याचं काहीतरी खा, दिवसभर उपाशी राहू नको. तिथं नीट जा, नीट ये आणि संध्याकाळी रात्र व्हायच्या आत घरी ये. असं बोलल्यावर मुलगा आईने दिलेली 10 रुपयाची नोट हातामध्ये घेऊन आनंदला घरी जत्रेला निघून गेला. जत्रेमध्ये गेला. उघड्या डोळ्यांनी जत्रा पाहिला. मुलगा आनंदून गेला. किलकिल्या डोळ्यांनी जत्रा बघू लागला. पाळणे बघितले, बत्ताचे बघितले, जलेबी बघितली, खेळणी बघितली. मुलग्यानं मात्र 1 रुपयाचं खाऊ घेतला नाही. मुलग्यानं सांज झाली. मुलगा घरी यावं लागला. मुलगा आनंदला हरला, आनंदून गेला, भारावून गेला. मुलग्यानं किलकिल्या डोळ्यांना जत्रा पाहिली होती. मुलगा घरी यायला निघाला. आई वाटेमध्ये दारातच येऊन मुलग्याची वाट बघत होती. मुलगा समोर येताना दिसला. आईला हायसं वाटलं. आई त्या मुलग्याच्या जवळ गेली. मुलग्याला पदरामध्ये घेतलं आणि बोलली, जत्रेमध्ये काय काय पाहिलंस बाळा?
काय खाऊ खाल्लास की नाही, दिलेल्या 10 रुपयाचं काय केलंस, अरे काय केलंस. त्यावर मुलगा आईच्या कुशीतून बाजूला झाला. आई म्हणला अगं धीर तरी धर, मी काहीतरी आणलंय. असं म्हटल्यावर आई म्हणली अरे काय आणले, दाखव बघू. मुलगा आधी म्हणला आधी डोळे झाक बघू. ह्यावर आईनं लगेच डोळे झाकले. आता तरी दाखव. तर मुलगा म्हटला अगं आई हो धर धीर, डोळे अगदी नीट घट्ट झाक. आईनं हो रे राजा, आई बोलली हो रे राजा. डोळे नीट आणि घट्ट झाकले. त्यावर मुलग्यानं अलगद खिशामध्ये हात घातला आणि 10 रुपयाची बाहेर काढली. आईच्या हातावरती ठेवली. अलगद स्पर्श होताच आईच्या डोळ्यातून अश्रू गळा वाहू लागले. आणि आपल्याच मुलग्याला जवळ घेऊन रडत बोलू लागली अरे धन्य झाली माझी कुस, जिच्या कुशीमध्ये तुझ्यासारखा मुलगा जन्माला आला. अरे दिवसभर उपाशी राहिला असतील, दिवसभर बत्ताशे बघितले असतील, दिवसभर पाळणे बघितले असतील, दिवसभर जिलेबी बघितली असतील, दिवसभर खाऊचे गाडे बघितले असतील, पण माझा मुलगा उपाशी राहिला. अहो हा मुलगा दिवसभर उपाशी राहिला. काळजाला चटका होता की आपल्या आईच्या हाताला चटका बसलाय. आईच्या हाताला चटका पुन्हा बसू नये म्हणून येता त्यानं 10 रुपयाची सांडशी घेऊन आला. ज्यावेळी असे संस्कार घडतील ना तेव्हाच हा समाज पुढे जाईल. आणि समाज पुढे जायचा असेल ना, ज्या समाजाची स्त्रीच पुढे आहे ना तो समाजच पुढे असतो. वादळाच्या पन्हाळ्यावर राजा तुम्ही चिताबीने चकमा दिला सिद्धीला, आणि त्याच पन्हाळ्याच्या गड किल्ल्यावर पंचशील हॉटेलमध्ये नाचवतायत कल्याणच्या सुभेदाराच्या सुनार अग्रोज. राजे आता अत्याचार केलेल्यांचे हात केले जात नाहीत कलम, उलट तेच हात अत्याचार पुन्हा करण्यासाठी काळ्या कोटामध्ये वाढवले जातात. राजे मुरारबाजी, तानाजी आणि बाजी यासारखे कार्यकर्ते आता राहिले नाही. तेही करू लागले फितुरीची भाषा. आणि आपल्याच आई बहिणींची अब्रूची लखतरी जेव्हा वेशीवर टांगली जातात तरी देखील यांच्या चेहऱ्यावरच्या बदलत नाहीत रेषा. जेव्हा कोर्ट कचेरीमध्ये राजा तुमचा फोटो पाहिला जातो तेव्हा आम्ही घालतो बेट शिवजयंतीचा आणि करतो वाद. तुमचा जन्म 1627 की 1630. नशीब राजा तुम्ही जन्माला आला होता की नाही यासाठी अजून वाद नाही घडला. राज तुम्ही म्हणाल पुन्हा तुम्ही यावं या धर्तीवर वाटतं देखील, आणि तुम्ही नसावं देखील वाटतं. जर तुम्ही पुन्हा या पृथ्वीवर आलात ना राजे तर पुन्हा स्वराज्यासाठी लढाल, पुन्हा गड आणि किल्ले घेण्यासाठी धावाल. पण राजे आता गड किल्ले घेण्याची गरज नाही. आता जी गरज आहे तर एखादा सुरक्षित मतदारसंघ बघण्याची. पण राजा आता एखादा सुरक्षित मतदारसंघ राहिलाय कुठं. त्याच मतदारसंघात एखाद्या जे असलेल्या श्रेष्ठीला त्याच्या पायावरती झुकावं लागतं. आणि आग्र्यातल्या भेटीला राजा तुम्ही मागच्या रांगेत उभा केला म्हणून तडक बाणेदारपणे तिथून उठून आलात, आणि आत्ताचा हा अपमान कसा सहन कराल. राजा तुम्ही म्हणाल नसेल एखादा मतदारसंघ राहू दे, अपक्ष म्हणून उभे राहू. आणि अपेक्ष म्हणून उभं राहण्यासाठी आत्ताचे कार्यकर्ते तसे राहिलेत कुठं. सकाळी एकीकडं, दुपारी दुसऱ्याकडं, रात्रीच्या जेवणाला तिसऱ्याकडं, आणि दुसऱ्या दिवशी अपक्ष म्हणून उमेदवाराचा अर्ज ह्याच कार्यकर्त्याचा असतो. राजा तुम्ही म्हणाल नसेल एखादा कार्यकर्ता तरी राहू दे, पण माझे तानाजी, माझा मुरारबाजी, माझे बाजी माझ्या सोबत असतील. अहो राजे पण आता तानाजी, बाजी, मुरारबाजी त्यासाठी राहिलेलीच नाही. तुम्ही म्हणाल नसेल एखादा तानाजी, नसेल बाजी, पण एकतरी तानाजी भेटेल राजे. एखादा तानाजी भेटेल, पण त्यावेळी तुम्ही त्याला सांगाल जा कोंडाना लढ जा. त्यावेळी तो बोलेल पगार किती देणार, महागाई भत्ता आहे का. आणि तरी पण त्यातलाच एखादा तानाजी तयार झाला ना राजा, तो कोंडाना लढत असेल. आणि हल्लीचं युग राजे मोबाईलचं आहे. त्यावेळी एखादा मावळा खालून त्याला फोन करेल आणि म्हणेल अरे काय करतोय ताना, ओव्हर टाईम करतोय का. अरे खाली आपलं जेवण गरमागरम चालन, तू कशाला उगत मरतोय फुकावरती. अरे गड लढणार तू, मिळणार शुभाला, तुला काय मिळणार आहे. हे खाली धाब्यावरती जाऊ पार्टी करू. तुम्ही म्हणाल राजा नसेल तानाजी राहू दे, नसेल मुराबाजी राहू दे, नसेल एखादा बाजी राहू दे, लढू या रयतेसाठी, लढू या जनतेसाठी. पण राजा आता ती जनता तर त्या लायकीची राहिली कुठं. पैसे घेऊन दही विकणारी बाई आणि पैसे घेऊन मतं विकणारी माणसं, यामध्ये आता फरक उरलाय कुठं. राजा तरी पण तुम्हाला यायचं असेल ना तर एका व्यक्तीला येताना घेऊन या. मासाहेब आऊसाहेब जिजाऊंना घेऊन या. ज्या दिवशी या समाजामध्ये, या मातीमध्ये मासाहेबांसारखे आऊसाहेब जन्माला येईल ना त्यावेळी तुमच्यासारखा शिवाजी जन्माला येईल. आणि त्यावेळी नेत्यांना आता जी गरज आहे ना लोकांकडे जाण्याची, त्यावेळी गरज नाही बसणार. लोक नेत्याकडे येतील आणि म्हणतील आमच्या मतदारसंघामध्ये उभे राहा. जीव काळ तो आहे, तो फरक आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंनी पहिली शिक्षण संस्था रयत शिक्षण चालू केली, आणि त्या रयत शिक्षण संस्थेला नाव दिलं होतं छत्रपती शिवाजी महाराज रयत शिक्षण संस्था. माझ्या
महात्मा फुलेंना त्यावेळी 2 लाख रुपयांची गरज होती. गोरगरीब मुलांना ते शिकवत होते. त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी त्यांना 2 लाख रुपयाची गरज होती. हे जेव्हा एखाद्या व्यापाऱ्याने तिथला ओळखलं, व्यापाऱ्याने महात्मारावांना गाठलं, भाऊरावांना गाठलं. भाऊरावांना म्हटले, अहो तुम्हाला 2 लाख रुपयाची गरज आहे ना, ती मी तुम्हाला पुरवेन, फक्त माझं एक काम करा. त्यावर भाऊराव पाटील खुश झाले. त्यांनी म्हटलं, अहो तुम्ही म्हणेल ते मी काम करायला तयार आहे, तुम्ही सांगेल ते करायला तयार आहे. उलट माझ्या कातडाचं पायतान करून तुमच्या पायामध्ये घालायला तयार आहे. माझ्या देहाचा अंत करण्यात देखील मी तयार आहे, जर माझ्या मुलांचं भवितव्य घडणार असेल तर. यावर तो व्यापारी म्हटला, हे काहीच करण्याची गरज नाही, फक्त एक छोटंसं काम करा. मी 2 लाख काय 4 लाख रुपये देतो. तुम्ही ते दिलेलं छत्रपती शिवाजी महाराज नाव आहे ना, ते काढून टाका आणि तिथं माझं नाव टाका. यावर महात्मा फुले गरजले, कडाडले आणि ताटपणे दारपणे उभे राहून म्हटले, एक वेळ माझ्या जन्मदात्या बाप वडिलांचं नाव बदलेन, पण एकदा दिलेलं छत्रपती शिवाजी राजेंचं नाव कदापि बदलणार नाही. तुम्ही इथून चालते व्हाल तरी चालेल. हा होती निष्ठा. आपल्या मातीमध्ये जर घडवायचं असेल ना, 5 वर्षाच्या मुलग्याचं डोकं 20 वर्षाचं करावं लागेल. एक मुलगा आणि बहीण वाटेवरून चालत होती. 20 वर्षाची मुलगी होती, तिचा भाऊ 5 वर्षाचा होता. तिकडून एक सायकल स्वार 22 वर्षाचा आला होता. त्याने एक बोट लावलं त्या बहिणीला. तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. सँडल काढलं, तिनं त्याच तरुणाच्या तोंडावर मारलं. मुलगा हे बघतच होता. 5 वर्षाचा असलेल्या मुलग्यानं आपल्या ताईला बोलला, ताई त्यानं तर तुला एक बोट लावलं, तू 5 बोटं लावायची होती. का घडलं असं? त्याच 5 वर्षाच्या मुलग्याच्या जागी जर एखादा 20 वर्षाचा आपला तरुण भाऊ असताना, त्यानं आपल्या ताईचं सँडल निघण्याआधीच त्या सायकल स्वाराला तिथंच आडवा केला. म्हणून सांगतोय, 5 वर्षाचं आपल्या राज्यातलं जे मातीत जन्मल्या मुलं आहेत ना, त्यांची डोकी आता 20 वर्षाची तयार करायला लागते. आणि यासाठी 3 नियम मी सांगतो, ते लक्षात ठेवा. आपल्या घरामध्ये जन्माला आलंय मूल, पहिल्यांदा त्याच्या पायावरती उभे राहू द्या. एकदा का पायावरती उभं राहिलं ना, त्याच्या हातामध्ये कंदील द्या आणि त्याला सांगा, बाबा रे तुझ्यासाठी आम्ही पायापुरता तुझा प्रकाश निर्माण केला आहे, आता तुझी वाट तू शोधायची आहे. एकदा का त्यानं आपला मार्ग पक्का केला ना, त्याला दुसरा नियम सांगा. जी लोक पायाने चालतात ते अंतर कमी करतात, जी लोक डोक्याने चालतात ती ध्येय कमी करतात, ध्येयापर्यंत पोचतात. एकदा का मुलगा ध्येयाच्या वाटेला लागला, त्याला तिसरा नियम सांगा. अहो आपल्या शेतामध्ये काय पिकतं, आपल्या डोक्यामध्ये काय शिजतं, यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळलं ना, तोच समाज पुढे गेला. आणि आपल्याला हेच करायचं आहे. आजकाल चुकीचा इतिहास समजला जातो. जगातल्या 25 देशामध्ये माझ्या राजाचं शिवचरित्र अभ्यासक्रमामध्ये शिकवलं जातं, पण आमच्याच भारतामध्ये ते वेगळ्या पद्धतीने शिकवलं जातं. हेच मोठं दुर्दैव आहे आपलं. 4थीपर्यंत 4 धडेच राजांच्या इतिहासाचे असतात, पण खरा इतिहास आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही. आजही एखाद्या मुलग्याला विचारलं की राजा कोण, संभाजी राजा कोण होते, तर तोच मुलगा सांगतो, आपण 2 वाक्यातच उत्तर सांगतो, संभाजी राजा रगेल होते आणि संभाजी राजा रंगेल होते. अहो का झालं असं? माझ्या राजानं उभ्या आयुष्यात यातनाने वेदना सहन केल्या आणि मेल्यानंतरही गेले 325 वर्ष स्वतःचा अपमान सहन करून घेतला. आणि आम्ही मराठी लोक हातावर ठेवून बसलो, हातावर हात ठेवून बघत बसलो. अहो कधी असं झालंच नाही. माझा राजा रंगेल आणि रंगेल नव्हताच. कधीही इतिहासाची पाने चाळून बघा, आधी शिवचरित्र वाचून बघा. त्यासाठी आधी मस्तक सुधारलं पाहिजे. म्हणून सांगतो, पुस्तक वाचा. जे पुस्तक वाचतं ना, ते कुणासमोर नतमस्तक होणार नाही, याची शाश्वती मी तुम्हाला देतो. उलट पक्षी म्हटलं जातं, संभाजीराजे खरोखर रंगेल होते. अहो कशावरून? ज्या राजाचा पिता थोर शासनकर्ता होता, ज्यानं अष्टप्रधानमंत्री जागी केले, ज्यानं चांगले संस्कार घडवले, ज्यानं हे स्वराज्य उभा केलं, त्या राजाचा मुलगा असा असेल काय? जरा तरी विचार करा, मनाला विचार. नाही ना, का तुम्ही आम्ही असं म्हणतो? माझा राजा खरोखर एक सच्चा छावा होता. 40 दिवस औरंगजेबाच्या छावणीत असताना माझ्या राजाने यातना आणि वेदना सहन केल्या. ज्यावेळी माझा राजा संगमेश्वरमध्ये पकडला गेला ना, त्यावेळी औरंगजेब त्याला स्वतःहून बोलला होता, अल्लाह की मेहरबानी है, अल्लाह की मेहरबानी से ये छावा पकड़ में आया है, अब नहीं छोड़ेंगे इसे हमें. जब हमने इसे छोटा था, 9 साल का था, हमने देखा था इसे आगरा में, तब हमने इससे पूछा था, क्यों रे संबा डर नहीं लगता तुम्हें हमसे? तब ये
छोटा सा शख्स बोला था, डर नहीं लगता, डरते तो हमसे लोग हैं, डरते तो संभाजी से लोग हैं। सच बोला था ये छावा, सच था ये शख्स। अरे क्यों नहीं है इस जैसा मराठा हमारे शामियान में एक भी पैदा हुआ। लेकिन आज नाही छोडेंगे हम इसे। अहो, माझ्या राजाच्या मृत्यूनंतर औरंगजेबानं मृत्यूच्या पत्रात स्वतः लिहिलं होतं, माझ्या बापजात्याने एक मोठी चूक केली होती। पहिली चूक, शहाजी महाराजांना महाराष्ट्रातून बोलवून दक्षिणच्या कर्नाटकामध्ये बोलवलं होतं आणि त्यांना सरदारकी दिली होती। त्याचवेळी जर शहाजी महाराजांना मारला असता तर शिवाजी पैदा झाला नसता। आणि दुसरी चूक मी स्वतः केली, ज्यावेळी तो आग्र्याच्या भेटीमध्ये आला त्याला नजरकैदीत ठेवण्यात आलं आणि त्यावेळी जर मी त्याचा खात्मा केला असता तर हा संभाजी घडला नसता। आणि आता तिसरी चूक मी करणार नाही, हे कारण होतं माझ्या राजाला मारण्याचं। औरंगजेब म्हटला, निकाल दो इसकी आंखें, ये आंखें हमसे देखी नहीं जाती, निकाल दो इसकी जबान, बहुत बोलती है ये जबान। माझा बाणेदारपणे उभा असलेला संभाजी जराही डगमगला नाही, समोर मूर्ती पाहून जराही घाबरला नाही, उलट स्वराज्याच्या प्रेमापोटी सहन केलं सगळं। अहो, उभ्या डोळ्यांनी माझं स्वराज्य सगळं स्वप्नात पाहिलं होतं। ज्यावेळी लालबुंद सळ्या, तापलेल्या सळ्या माझ्या राजाच्या डोळ्याच्या समोर आल्या त्यावेळी राजाने चटकन त्याच क्षणी डोळे झाकले। आठवलं ते बाबासाहेबांचं रूप, आठवलं ते महासाहेबांचं रूप, जगदंबेचं मंदिर। आणि त्यातनं जशी डोळे उघडले, रागाने त्या सळ्यांच्याकडे बघितलं, लालबुंद डोळे झाले। ते लालबुंद सळ्या माझ्या राजाच्या डोळ्यात चर्रसेन घुसल्या, तळपायाची आग मस्तकात घुसली, त्यातनंचा कल्लोळ माजला तरी देखील माझ्या राजाच्या तोंडातून एक शब्द बाहेर नाही पडला। आणि आम्ही एक दिवस जरी काटा घुसला तर 5 दिवस पाय धरून बसलो। काय झालं असेल माझ्या राजाचं त्या दिवशी। दुसऱ्या दिवशी माझ्या राजाचा हात कलम करण्यात आला। अहो, ज्या हाताने उभं स्वराज्याचं स्वप्न पेललं, 9 वर्ष सगळ्या मुघल सैनिकांची दानादान उडवली, त्या हातानं आज निघून पडावंच लागलं। ज्या पायाने उभ्या आयुष्यात घोडदौड केली त्या पायांना तुटून पडावंच लागलं। ज्या जिभेनं हर हर महादेवचा गजर केला, जगदंबेचं नाव घेतलं, आबासाहेबांचं नाव घेतलं, मासाहेब आबासाहेब म्हणून हाक मारली, त्या जिभेला तुटून पडावंच लागलं। ते शेवटी बोकड सोलावा तसा माझ्या राजाचं कातडच सोललं आणि गरम पाण्याच्या मिठाचा प्रहार करण्यात आला। आणि माझा राजा इंद्रायणी नदीच्या तीरावर त्याचा शिरच्छेद करण्यात आला। आणि तीच इंद्रायणी नदी आजही 350 वर्ष झाले रडते, माझ्या राजाचा शिरच्छेद केला। हा होता इतिहास। मेल्यानंतर माझ्या मावळ सैनिकांनी 14 वर्ष औरंगजेबाशी लढा दिला। 6.5 वर्षानंतर औरंगजेब तिथंच मेला, तिथंच त्याची कबर बांधण्यात आली। हा आहे आपला मराठ्यांचा इतिहास। अहो, जो मराठ्यांच्या वाटेवर जातो ना, त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आपल्याच वाटेवर परत येणार नाही, हा एक मोठा इतिहास आहे मराठ्यांचा। पण आम्ही आज इतिहासात ग्रुप नाही झालो, खरा इतिहास आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही। काही लोक म्हणतात संभाजीराजांना असं म्हणण्यात आलं होतं की धर्मांतर कर, त्यावेळी संभाजी म्हटला होता, तुझी मुलगी जर मला देणार असेल तर मी धर्मांतर करायला तयार आहे। अहो, असं कधी घडलंच नाही। त्यासाठी इतिहासाची पाने वाचून बघा। औरंगजेबाला 5 मुली होत्या, त्यातली पहिली छबुन्निसा, ती महाराष्ट्रात कधी आलीच नाही, शहाजहानबरोबर आग्र्यामध्ये होती। आणि मधल्या 3 मुलींची औरंगजेबाने बाहेर महाराष्ट्राच्या लग्न करून दिली होती। 5वी मुलगी मात्र महाराष्ट्रात आली होती। त्यावेळी माझा राजा पकडला गेला, त्यावेळी वयवर्ष होतं 32 आणि तिचं वयवर्ष होतं 46। अहो, कुठला 80शीतला युवक आपल्या बायकोसाठी एखाद्या मुस्लिम मुलीशी 50 किलो टेकलेल्या मुलीशी लग्न करायची इच्छा व्यक्त करेल? खोटा इतिहास आहे। अहो, माझ्या राजाच्या विरुद्ध असणारा औरंगजेब स्वतःच्या पत्रात लिहितो, सचमुच ये छावा था शेर खा। अरे, हमने इसकी आंखें निकाली, नहीं झुकी इसकी आंखें हमारे सामने, हमने इसके घुटने काट दे, नहीं टेके इसने घुटने हमारे सामने, हमने इसके हाथ काट दे लेकिन हाथ नहीं फैलाए हमारे सामने, हमने इसकी जबान काट दी, नहीं मांगे माफी के 2 लफ्ज, हमने इसकी गर्दन काट दी, नहीं झुकी इसकी नजर हमारे सामने। सचमुच छावा था छावा ये संभा। आणि खातीब खान स्वतःच्या इतिहासात लिहितो, सत्तेचा नशा असलेला राजा
आणि त्याच वाक्याचं धचं म करण्यात आलं आणि त्या ग्रँड हबनं इतिहासकारानं इंग्रजाच्या त्यानं लिहिलं दारूचा नशा असणारा राजा आणि तोच इतिहास आमच्या समोर आला. अहो निरीक्षण मराठ्यांनी असा इतिहास घडवला जे सुवर्ण अक्षरमध्ये लिहून ठेवावा आणि आम्ही साक्षर मराठ्यांनी असून देखील तो इतिहास कधी वाचलाच नाही. जास्त बोललं तर बरं वाटत नाही आणि बरं वाटलं तर खरं वाटत नाही, म्हणून मुठभर लोक मागे सरकतात आणि आपलीच गालबोट लावतात. त्यामुळे मी आता थांबण्याचा विचार करतोय. जाता जाता आण घ्यावीशी वाटते राजांची. आण आहे राजे तुमची, झुकत नाही कुणासमोर नाही कधी झुकणार. मर्द मराठा मावळा आम्ही होणार नाही लाचार, करणार नाही काळा बजार, करणार नाही भ्रष्टाचार. ताट म्हणीने फडकवतो भगवा, आम्ही भगवाच फडकवणार. हे हिंदवी स्वराज्य आहे, हिंदवीच राहणार. नाही मराठी बोली आमची, आम्ही मराठीतच बोलणार. शिवरायांच्या स्वराज्यातले निधड्या छातीचे वाघ आम्ही, शिकार बी खेळतो गनिमी कावा बी करतो. छाती ठोकपणे सांगतो आम्ही, आम्ही भगवा उरात घेऊन फिरतो. जर राजांच्या बद्दल कार्य करायचं असेल ना तर उरातून करा, या समाजासाठी करा, या मातीसाठी करा. फक्त प्रदर्शनं घडवू नका. फेसबुकवर एखादा शिवाजी महाराजांचा फोटो टाकायचा आणि म्हणायचं किती हिंदू आहे त्यांनी लाईक करा. अरे मोजायचं आहे का? काय गरज आहे? अलीकडेच देवेंद्र फडणवीसने अरबी समुद्रामध्ये राजांचा स्मारक उभार करावी म्हणून 360 कोटींचा टेंडर मागवण्यात आला आणि दुसरीकडे मुंबईसारख्या ठिकाणी कालव्यामध्ये एखाद्या स्त्रीला प्रसूतीसाठी 800 रुपये नाहीत म्हणून त्या रुग्णालयातनं बाहेर काढलं जातं आणि त्याच रुग्णालयाचं नाव होतं छत्रपती शिवाजी रुग्णालय. का घडलं असं? आणि आजकाल IPL खेळला जातो, लाखो करोड रुपये त्या IPL वर खर्च केले जातात. पण तेच रुपये खर्च केलेले जर एखाद्या शेतकरी गरीब मावळ्याला, गरीब एखाद्या शेतकऱ्यावर केले तर एखादा शेतकरी आत्महत्या करण्यापासून वाचेल. नाही करणार हे लोक असेल. अहो जुगार खेळला जातो इनडायरेक्टली. पत्त्यांच्यावर पैसे वाटावे तसे प्रत्येक एका टीममधल्या खेळाडूवर पैसे वाटले जातात. पैसे कुठेतरी व्यस्त करायचे या श्रीमंतांचं, म्हणून ते हा खेळ खेळतात आणि तुम्ही आम्ही त्याची मजा लुटतोय आणि राज्यामध्ये भांडणं लागली जातात. नाही दिसत आम्हाला हे कधी. एक लक्षात ठेवा, हे जे सरकारी अधिकारी आहेत ना ते टेबलाकडून जरी पैसा मिळवत असतील आणि जे सरकारी नोकरदार आहेत संपावर जाऊन 6वं वेतन 7वं वेतन घेऊन हजारानं पगार वाढवत असतील, पण माझा जेव्हा शेतकरी पगार मागतो ना तेव्हा त्याला 1 रुपया भेटत नाही. त्याच्या कष्टाचं त्याच्या घामाचा पैसा मागतो. पण एक दिवस लक्षात ठेवा, ज्यावेळी माझा शेतकरी संपावर जाईल ना त्यावेळी तुमच्याच 2 टाईम जेवणाचे वांदे येतील. त्यावेळी घ्या बसा म्हणाव मिळवलेल्या पैशांच्या नोटांच्या उरळ्या करून तोंडात घालत वनवन करावं लागेल माझ्या शेतकऱ्याच्या वाटेवर जाऊन. जाता जाता एकच सांगेन दुश्मनांना, बोला शिवरायांचे मर्द मावळे आम्ही, दुबळे आम्हाला समजू नका. चिंध्या चिंध्या करून टाकीन, आव्हान आम्हाला देऊ नका. आणि अशा या शिवजयंतीच्या काळात राजांच्या बद्दल बोलण्यासाठी जी मला या मावळ सैनिकाला अनुमती भेटली त्यामुळे तुम्हाला सर्वांचा मी ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.